हाय फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वीचा अँगल अँड इट्स मेजरमेंट हा टॉपिक शिकणार आहेत. मित्रांनो, अँगल म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. पहा, अँगलचे टाईप्स आपण पाहिलेले आहेत. ॲक्यूट अँगल असेल, राईट अँगल असेल, ऑब्टूस असेल, या टाईपचे सर्व अँगल्स आपण याच्या अगोदर पाहिलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे डायरेक्टेड अँगल नेमका कसा असतो, कसा तयार होतो आहे. त्याच्यानंतर अँगलचे टाईप्स असतील. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे अँगल मेजरमेंट्स करण्याचे जे टाईप्स आहेत. जसं आपण लांबी वगैरे मोजतो, लेंथ मोजतो, किलोमीटर असेल, सेंटीमीटर असेल, मिलीमीटर असेल, या टाईपमध्ये जे एकक आहेत ते एकक जसे चेंज होतात त्याच फॉर्मॅटमध्ये अँगल मोजण्याचं पण एक चेंज आहे. याच्या अगोदर आपण डिग्री मेजरमध्ये कोणता अँगल मोजलेला आहे पहा, म्हणजे या टाईपचं. हाय फ्रेंड्स, आजच्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण इयत्ता 11वीचा अँगल अँड इट्स मेजरमेंट हा टॉपिक शिकणार आहेत. मित्रांनो, अँगल सर्वांना माहीत आहे. याच्या अगोदर आपण अँगल्स पाहिलेले आहेत. याच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये अँगल्स पाहिलेले आहेत. आपण अँगल्स मोजलेले पण आहेत. पहा, इन्स्ट्रुमेंट तुम्हाला हे माहीत असेल. या टाईपचं आपण एक इन्स्ट्रुमेंट पाहिलं होतं कंपास पेटीमध्ये, आणि याचा यूज करून आपण अँगल मोजलेला आहे. याला आपण कोनमापक म्हणतो. इथं कोणताही जर अँगल मोजायचा असेल तर आपण या पोझिशनमध्ये तो अँगल ते इन्स्ट्रुमेंट ठेवत होतो आणि त्याच्यानुसार आपण हे मोजत होतो. इथं समजा 0 असेल, 10, इथं असतं 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. या ठिकाणी जो अँगल तयार होणार असतो तो असतो 90चा. म्हणजे आपण हे इन्स्ट्रुमेंट याच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये पण पाहिलेला आहे. आणि हा जो अँगल मेजर करण्याचा टाईप आहे त्याला आपण म्हणत असतो डिग्री मेजर. डिग्री मेजर म्हणजे याच्या अगोदर आपण जितके काय अँगल शिकलेले आहेत ते सारे डिग्री मेजरमध्ये आपण इव्हॅल्युएट केलेले आहेत, डिग्री मेजरमध्ये मोजलेले आहेत. आता या ठिकाणी आपण सर्वात अगोदर अँगल म्हणजे काय किंवा डायरेक्टेड अँगल म्हणजे काय ही डेफिनेशन व्यवस्थित पाहणार आहेत. हे लेक्चर तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक पहा, याच्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. अँगल म्हणजे काय, अँगल मेजरमेंट करण्याचे कोणकोणते टाईप्स आपण पाहतो, याच्या अगोदर कोणते पाहिलेत, आणि या ठिकाणी नवीन कोणता टाईप आपल्याला नेमकं शिकायचं आहे, हे सर्व या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत. लक्षपूर्वक तुम्ही लेक्चर पहा. सर्वात अगोदर डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल्स. डायरेक्टेड अँगल्स. आता डायरेक्टेड अँगल म्हणजे काय पहा. सपोज एक मी रे घेतोय. फर्स्ट पोझिशन आहे रेची O आणि सेकंड पोझिशन आहे A. म्हणजे OA हा एक रे घेतला आहे. आता अँगल कसा तयार होईल पहा. एखाद्या रेमध्ये जर वर्टेक्स त्या रेचा फिक्स ठेवून आपण हा इनिशियल आर्म किंवा हा रे डिस्प्लेस केला, याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणत असतो. म्हणजे हा जो रे आहे किंवा हा जो वर्टेक्स आहे हा वर्टेक्स कॉन्स्टंट ठेवून हा ए फक्त चेंज केला आहे, म्हणजे चेंज होणार आहे या टाईपचा अँग्युलर डिस्प्लेसमेंट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर समजा OA हा फर्स्ट पोझिशनला असेल आणि या एची पोझिशन चेंज होऊन सेकंड पोझिशन जर घेत असेल, म्हणजे इथं समजा सेकंड पोझिशन चेंज केली, म्हणजे हा जो ए आहे तो पोझिशन चेंज करून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला आणि वर्टेक्स O जो आहे तो ॲज इट इज जर राहत असेल तर तयार होणाऱ्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटला आपण म्हणत असतो अँगल. साधी सोपी डेफिनेशन आहे. या एडेसला आपण बी म्हणूयात. ठीक आहे. म्हणजे OA ची पोझिशन OB जेव्हा होते तेव्हा त्यांच्यामधला जो अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतो त्याला आपण म्हणतो डायरेक्टेड अँगल. आता डायरेक्टेड अँगल आपण या फॉर्मॅटमध्ये पण दाखवत असतो पहा, अँगल AOB. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट पोझिशन OA जी फर्स्ट पोझिशन असते त्याला आपण म्हणतो इनिशियल आर्म किंवा इनिशियल रे, आणि फर्स्ट पोझिशन चेंज करून ज्या ठिकाणी सेकंड पोझिशन घेतलेली आहे या एनं त्या पोझिशनला आपण म्हणत असतो टर्मिनल आर्म. टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म लक्षात ठेवा. म्हणजे फर्स्ट पोझिशन जी आहे त्याला आपण इनिशियल म्हणणार, इनिशियल आर्म किंवा इनिशियल रे, आणि वर्टेक्स O हा ॲज इट इज ठेवून जी पोझिशन चेंज झालेली आहे त्या शेवटच्या पोझिशनला आपण म्हणणार टर्मिनल आर्म. ठीक. याच्यानंतर आपण पाहूयात पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. हा अँगल आपण AOB ने दाखवतो. इथं आपण BOA म्हणलेला नाही. BOA आणि AOB मध्ये फरक काय आहे आपण नेक्स्ट डेफिनेशनमध्ये पाहूयात. इथं घेताना AOB हा अँगल या टाईपमध्ये घेतला पाहिजे. इथं ॲरो आहे, हा ॲरो लक्षात ठेवा. इथं आपण या टाईपचा ॲरो घेतलेला नाही. या टाईपचा जर ॲरो घेतला तर हा होतो इनिशियल आर्म आणि हा होतो टर्मिनल आर्म. जर या टाईपचा ॲरो घेतला तर अपवर्ड टू डाऊनवर्ड घेतल्यानंतर
परंतु या ठिकाणी आपण हा फर्स्ट इनिशियल घेतलेला आहे आणि टर्मिनल हा घेतलेला, म्हणजे जो ॲरो घेणार आहेत आपण तो टर्मिनलच्या दिशेने असला पाहिजे कधीही. आणि याच्यामध्ये अँगल आपण घेतो AOB, या फॉर्मॅटमध्ये तो अँगल मी लिहिलेला आहे. म्हणजे अँगल AOB आणि अँगल BOA हे सेम नाहीत हे दाखवायचं. जर सेम असते तर या ॲरोला काही मिनिंग राहिला नसता. सेम का नाहीत हे आपण याच्या पुढल्या डेफिनेशनमध्ये पाहणार आहेत. ज्या डेफिनेशन्स आहेत पॉझिटिव्ह अँगल, पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. ठीक आहे, कोणता अँगल असो तो अँगल पॉझिटिव्ह तर असतो किंवा निगेटिव्ह तर असतो. ठीक आहे, आता पॉझिटिव्ह अँगल म्हणजे काय, निगेटिव्ह अँगल म्हणजे काय, हे डिस्प्लेसमेंटवर डिपेंड असतं. म्हणजे जर समजा अँगलची डिस्प्लेसमेंट अँटी क्लॉकवाईज जात असेल, क्लॉकवाईज आपल्याला माहीत आहे, जर डिस्प्लेसमेंट अँटी क्लॉकवाईज जात असेल तर त्या अँगलला आपण म्हणतो पॉझिटिव्ह अँगल. आणखीन एकदा सांगतोय, जर समजा अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही अँटी क्लॉकवाईज होत असेल तर होणारा जो अँगल आहे तो कोणता होत असतो, पॉझिटिव्ह अँगल. आणि या विरोधात जर समजा अँगलची डिस्प्लेसमेंट क्लॉकवाईज होत असेल तर तेव्हा तयार होणाऱ्या अँगल आपण काय म्हणणार आहेत, निगेटिव्ह अँगल म्हणणार आहेत. आता जर समजा आपण AOB या टाईपचा अँगल घेतला, सपोज हा 30 अँगल आहे आणि आणखीन सेम फॉर्मॅटमध्ये एक अँगल घेतोय मी, तो पण 30च आहे. हा घेतला O, हा घेतला A किंवा इथे घेऊया C आणि हा घेतला D. ठीक आहे, COD. जर हा अँगल मी या पोझिशनमधला घेतला, हा 30 घेतला, तर COD आणि अँगल AOB सेम आहेत. ठीक आहे, कारण हा पण 30 आहे, हा पण 30 आहे, हा पॉझिटिव्ह अँगल आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, कारण यांची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे. आणि जर समजा या ठिकाणी हाच मी या फॉर्मॅटमध्ये घेतलेला असेल, मेजरमेंट तर तेवढंच आहे, डिस्प्लेसमेंट 30 डिग्रीमध्ये झालेले आहे, फक्त हा जो डिस्प्लेसमेंट आहे, ही जी डिस्प्लेसमेंट आहे ही डिस्प्लेसमेंट क्लॉकवाईज झालेले आहे, म्हणजे हा अँगल निगेटिव्हचा होईल, निगेटिव्ह 30 डिग्री. म्हणजे आपण डिस्प्लेसमेंट सारखी जरी असेल तरी अँगल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हवरून हे दोन अँगल सेम टू सेम येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणजे पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल यांचा उपयोग या ठिकाणी होतो. नेमकी पोझिशन तुमची इनिशियल आर्म कोणता आहे, टर्मिनल कोणता आहे आणि डिस्प्लेसमेंट तुमची क्लॉकवाईज होते की अँटी क्लॉकवाईज होते, या दोघांवरून आपण दोन अँगल सारखे आहेत की नाही ते ठरवू शकतो. इथं तुम्ही जर समजा कोनमापकाच्या साहाय्याने मोजला अँगल तर हा 30 येईल, हा पण 30 येईल, परंतु ही जी पोझिशन आहे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजची, या दोन पोझिशनवरून आपण सांगू शकतो की DOC आणि AOB. मी इथं DOC का म्हणलंय, कारण सुरुवातीचे इनिशियल आर्म हा असेल, पहा इनिशियल हा असेल, टर्मिनल हा असेल, कारण पोझिशन इकडं चेंज होते, म्हणजे हा या फॉर्मॅटमध्ये डिस्प्लेस होतोय. म्हणजे याच्यावरून आपण सांगू शकतो की हे दोन्ही जे अँगल्स आहेत हे दोन्ही अँगल्स डिफरंट आहेत बाय युझिंग अँग्युलर डिस्प्लेसमेंट विच इज द बेस्ड ऑन क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल तुमच्या लक्षात आला असेल. याच्यानंतर आपण पाहूयात झिरो अँगल. याच्यानंतर आपण पाहूयात झिरो अँगल. ठीक, झिरो अँगल नावातच आहे पहा. जर समजा अँगलचं मेजरमेंट झिरो होत असेल, आता अँगलचं मेजरमेंट झिरो होते म्हणजे काय, सपोज हा आहे इनिशियल आर्म OA, आता मेजरमेंट झिरो होते म्हणजे काय, याचा जो इनिशियल आर्म आहे आणि टर्मिनल आर्म आहे तो सेम टू सेम पाहिजे, म्हणजे एकच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपण जर OA म्हणलेला असेल आणि याच्यामध्ये जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट नथिंग असेल, म्हणजे झिरो असेल, नल असेल, तेव्हा त्या अँगल आपण काय म्हणणार, झिरो अँगल म्हणणार. ठीक आहे, म्हणजे ही जी डिस्प्लेसमेंट आहे ही डिस्प्लेसमेंट क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज होणार नाही, म्हणजे ही डिस्प्लेसमेंट ॲज इट इज असेल, म्हणजे इनिशियल आर्म पण तोच आणि टर्मिनल आर्म पण तोच असेल, तर त्या अँगल आपण म्हणणार झिरो अँगल. ठीक, त्याच्यानंतर आपण पाहूयात स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल, आता झिरो अँगल आणि स्ट्रेट अँगलमध्ये फरक आहे पहा. झिरो अँगलमध्ये इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्मची पोझिशन सारखी असते आणि स्ट्रेट आर्ममध्ये इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्मची पोझिशन एकमेकांना अपोजिट असते. म्हणजे सपोज हा इनिशियल आर्म आहे आणि हा घेऊयात आपण इकडं टर्मिनल आर्म OB, म्हणजे हा जो अँगल तयार होणार आहे हा अँगल स्ट्रेट अँगल असेल, जो की असतो 180 डिग्रीचा किंवा -180 डिग्रीचा. ठीक आहे, म्हणजे O हा व्हर्टेक्स असेल, OA हा इनिशियल आर्म असेल, OB हा टर्मिनल आर्म असेल, तेव्हा तयार होणाऱ्या अँगल आपण काय म्हणणार आहेत,
स्ट्रेट अँगल. इथं आपण सेम डेफिनेशन थोड्या डिफरंट टाईपमध्ये पण सांगू शकतो. जर समजा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म एकमेकांच्या अपोजिट असतील आणि त्यांचा दोघांचाही व्हर्टेक्स सारखा असेल तर तयार होणारा अँगल आपण काय म्हणणार आहेत, स्ट्रेट अँगल म्हणणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात राईट अँगल. राईट अँगल आपल्याला माहित आहे असा अँगल जो 90 डिग्री मधला असेल. असा अँगल जो 90 डिग्री मधला असेल. राईट अँगलच्या अगोदर आपण पाहूयात वन रोटेशन अँगल. ठीक आहे. वन रोटेशन अँगलच्या नंतर आपण राईट अँगल पाहू शकतो. वन रोटेशन अँगल कसा असेल पहा. जर समजा हा OA इनिशियल आर्म असेल आणि OA डिस्प्लेस होऊन वापस त्याच पोझिशनला जात असेल, म्हणजे हा डिस्प्लेस होऊन वापस त्याच पोझिशनला जर येत असेल तर या टोटल डिस्प्लेसमेंटला आपण म्हणत असतो वन रोटेशन अँगल. ठीक आहे. म्हणजे हा OA पोझिशन चेंज करून वापस त्याच ठिकाणी जर येत असेल, आपण थोडक्यात घेऊ शकतो पहा हा, किंवा इथंच घेऊ शकतो. हा OA आहे, OA पोझिशन चेंज करतोय आणि वापस फिरून एक कंप्लीट रोटेशन करून त्याच पोझिशनला जर येत असेल तर या अँगलला म्हणतो आपण वन रोटेशन अँगल. आणि कंप्लीट रोटेशनची किंमत असते 360 डिग्री. ठीक आहे. वन कंप्लीट रोटेशन झालं की एकूण अँगलचं मेजरमेंट असतं 360 डिग्री, म्हणजे याला आपण वन रोटेशन अँगल म्हणतो. स्ट्रेट अँगल पण याच्यावरून आपण डिफाईन करू शकतो पहा. जर समजा वन कंप्लीट रोटेशनचा हाफ भाग घेतला, तर तयार होणारा अँगल काय असेल, स्ट्रेट अँगल असेल. आणि राईट अँगल आपण डिफाईन कसा करू शकतो. राईट अँगल आपण 90चा आहे आपल्याला माहित आहे, परंतु राईट अँगल जर डिफाईन करायचा असेल तर आपण सिम्पली डेफिनेशन वापरू शकतो. 1/4 पार्ट ऑफ वन कंप्लीट रोटेशन. वन कंप्लीट रोटेशन 360चं आहे, त्याचा चौथा भाग म्हणजे 90चा असेल. 1/4 पार्ट ऑफ वन कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड राईट अँगल. ठीक आहे. साध्या सोप्या डेफिनेशन्स आहेत. या डेफिनेशनवरून आपल्याला पुढे बऱ्याच गोष्टी शिकायच्यात, म्हणून या डेफिनेशन सिस्टमॅटिक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पाहूयात अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन्स. अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन्स. आता अँगल्स तर आहेत, परंतु स्टँडर्ड पोझिशनमधले अँगल्स म्हणजे काय नेमकं हे याच्यामध्ये शिकायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला रेक्टँग्युलर सिस्टीम माहीत असेल, म्हणजे प्लेन माहीत असेल. त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिस असतो, वाय ॲक्सिस असतो. तो मी ड्रॉ करतोय या फॉर्मॅटमध्ये. रेक्टँग्युलर सिस्टीममध्ये आपण स्टँडर्ड पोझिशनचा अँगल पाहू शकतो, चेक करू शकतो की तो स्टँडर्ड पोझिशनमधला आहे की नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा जो ॲक्सिस आहे हा असेल एक्स ॲक्सिस आणि हा असेल वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचा पॉझिटिव्ह पार्ट राईट हँड साईडला असेल आणि निगेटिव्ह पार्ट या साईडला असेल, लेफ्ट साईडला. त्याच्यानंतर वाय ॲक्सिसचा पॉझिटिव्ह पार्ट वर असेल अबो आणि बिलोला असेल निगेटिव्ह पार्ट, म्हणजे एक्स डॅश वाय डॅश निगेटिव्ह पार्ट असतील आणि एक्स आणि वाय हे पॉझिटिव्ह पार्ट असतील. याच्यामध्ये क्वाड्रंट तुम्हाला माहीत आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड आहे आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. आता स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय किंवा अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय ह्याच्यामध्ये जेव्हा शिकायचं असेल तेव्हा या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. रेक्टँग्युलर सिस्टीम म्हणतो किंवा एक्स वाय प्लेन म्हणतो किंवा एक्स एक्स आणि वाय ॲक्सिस म्हणत असतो. याच्यामध्ये इकडं आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यूज लिहितो, इकडे निगेटिव्ह व्हॅल्यूज लिहितो, वर पॉझिटिव्ह लिहितो आणि खाली निगेटिव्ह व्हॅल्यूज लिहित असतो. आता डेफिनेशन काय आहे पहा. इन अ रेक्टँग्युलर सिस्टीम, म्हणजे ही सिस्टीम असेल, इन अ रेक्टँग्युलर सिस्टीम इफ इनिशियल आर्म लाईज ऑन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँड वर्टेक्स ॲट ओरिजिन. हे शेवटचं जे सेंटेन्स आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे काय सांगितलं आहे, रेक्टँग्युलर सिस्टीममध्ये जर अँगलचा इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर असेल आणि वर्टेक्स हा ओरिजिनला असेल तर त्या अँगलला आपण म्हणत असतो अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. बघा आता एक अँगल काढतोय मी, त्याचा वर्टेक्स ओरिजिनला पाहिजे आणि हा असेल इनिशियल आर्म. ठीक आहे. म्हणजे इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला पाहिजे, वर्टेक्स ओला पाहिजे. हा झाला इनिशियल आर्म. आणि टर्मिनल आर्म तुम्ही कुठेही घ्या, तुमच्या मनात तुम्ही कुठेही घेऊ शकता. मी हा घेतोय टर्मिनल आर्म OB. ठीक. याला आपण काय म्हणणार आहेत, अँगल इन स्टँडर्ड पोझिशन.
बेसिक कंडिशन फक्त इनिशियल आर्मवर दिलेला आहे स्टँडर्ड पोझिशनमध्ये. त्याचा जो व्हर्टेक्स आहे तो ओरिजिनला पाहिजे आणि इनिशियल आर्म पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला पाहिजे. त्याला आपण म्हणणार अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. या टाईपचे आपण कित्येक अँगल्स काढू शकतो, इन्फायनेटली मेनी. म्हणजे आपण हा पण अँगल सांगू शकतो इथून इथपर्यंत, अँगल स्टँडर्ड पोझिशनचा आहे. त्याच्यानंतर हा पण अँगल आपण सांगू शकतो स्टँडर्ड पोझिशनचा आहे. ठीक आहे, म्हणजे AOC पण असेल, AOD पण असेल. हे सारे जे अँगल्स आहेत हे सारे अँगल्स स्टँडर्ड पोझिशनचे अँगल्स आहेत. आता काही जणांना वाटलं समजा हा आहे की नाही, हा इतका हा अँगल तर आहे परंतु स्टँडर्ड पोझिशनचा अँगल नाही. कारण डेफिनेशनमध्ये जो इनिशियल आर्म आहे तो इनिशियल आर्म OA या पोझिशनलाच पाहिजे किंवा एक्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या पोझिशनलाच पाहिजे. तेव्हाच त्या अँगलला आपण म्हणतो अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. ठीक आहे, याच्यामध्ये काय अडचण नसावी. याच्यानंतर आपण पाहूयात अँगल्स इन अ क्वाड्रंट. अँगल्स इन अ क्वाड्रंट. आता क्वाड्रंट्समधले अँगल्स म्हणजे काय आहे, पण नावातच आहे याच्यामध्ये अँगल्स इन क्वाड्रंट. म्हणजे नेमकं कोणत्या क्वाड्रंटमधला तो अँगल आहे. सपोज AOB हा अँगल आहे, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमधला आहे हे आपण त्याच्या टर्मिनल आर्मवरून तपासत असतो. म्हणजे त्याचा टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, ज्या क्वाड्रंटमध्ये तो असेल त्या क्वाड्रंटमधला तो अँगल आपण सहज सांगू शकतो. आपण म्हणू शकतो AOB हा फर्स्ट क्वाड्रंटमधला अँगल आहे. त्याच्यानंतर OC हा टर्मिनल जो आर्म आहे तो सेकंडमधला आहे. म्हणजे अँगल AOC हा जो अँगल आहे तो सेकंड क्वाड्रंटमधला असेल. त्याच्यानंतर अँगल AOD हा कितव्यातला असेल, फोर्थ क्वाड्रंटमधला असेल. म्हणजे पर्टिक्युलर ज्या क्वाड्रंटमध्ये टर्मिनल आर्म असेल त्या क्वाड्रंटमधला आपण तो अँगल म्हणू शकतो. हा झाला अँगल्स इन क्वाड्रंट. त्याच्यानंतर आपण पाहूयात क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल. ठीक आहे, क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय पहा. आपण क्वाड्रंट अँगल्स इन अ क्वाड्रंट पाहिलेला आहे. आता क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय. क्वाड्रंटल अँगल या टाईपचं लिहितो मी. डायरेक्टली पोझिशन दाखवतो अँगलची. हा तर असेल अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन, ते तर असणार आहे. आता याच्यामध्ये पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे. क्वाड्रंटल अँगल असो किंवा क्वाड्रंटमधला अँगल असो, याच्यामध्ये जो इनिशियल आर्म आहे तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवरच असेल. आता क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय पहा. मी क्वाड्रंटल अँगल काढतोय काही. हा आहे क्वाड्रंटल अँगल, त्याच्यानंतर हा आहे क्वाड्रंटल अँगल, त्याच्यानंतर हा आहे क्वाड्रंटल अँगल आणि शेवटी हा आहे क्वाड्रंटल अँगल. ठीक आहे, म्हणजे आपण इथं डेफिनेशन काय सांगू शकतो पहा. हा 90चा आहे, हा 180चा आहे, हा 270चा आहे आणि हा 360चा आहे. म्हणजे 90चा एक पहिला क्वाड्रंटल अँगल आपण सांगू शकतो, 180चं सांगू शकतो, 270चं सांगू शकतो, 360चं सांगू शकतो, त्याचबरोबर 450चं सांगू शकतो. या टाईपचे बरेच आपण क्वाड्रंटल अँगल सांगू शकतो. डेफिनेशन काय सांगता येईल, याची डेफिनेशन काय सांगता येते. अन अँगल इज कॉल्ड अ क्वाड्रंटल अँगल इफ मेजरमेंट ऑफ दॅट अँगल इज मल्टिपल ऑफ 90 डिग्री. किंवा आणखीन साधी सोपी डेफिनेशन सांगता येईल. अँगल्स इन अ स्टँडर्ड पोझिशन इज सेड टू बी क्वाड्रंटल अँगल इफ अँड ओनली इफ टर्मिनल आर्म लाईज ऑन एनी ॲक्सिस. म्हणजे जो टर्मिनल आर्म आहे तो कोणत्याही ॲक्सिसवर प्रेझेंट असेल तेव्हा त्या अँगलला आपण म्हणतो क्वाड्रंटल अँगल. ठीक आहे, साधी सोपी डेफिनेशन आहे. फक्त क्वाड्रंटल अँगल म्हणजे लक्षात ठेवायचं 90च्या मल्टिपलमध्ये पाहिजे. अँगल्स इन क्वाड्रंट म्हणजे काय आहे, त्याचा जो टर्मिनल आर्म आहे तो टर्मिनल आर्म कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावरून आपण क्वाड्रंटल अँगल्स इन क्वाड्रंट शोधू शकतो. याच्यानंतर आपण पाहूयात को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल अँगल्स. जर तुम्हाला को टर्मिनलचं मिनिंग माहीत असेल ना तर ही डेफिनेशन तुम्हाला लवकर समजेल. टर्मिनल म्हणजे वापस येऊन त्या पोझिशनला थांबणं. ठीक आहे, ते आपण पुढे पाहूयात. को टर्मिनल अँगल. आता डेफिनेशन आहे पहा. टू अँगल्स ऑफ डिफरंट मेजर्स आर सेड टू बी को टर्मिनल अँगल्स इफ टर्मिनल आर्म अँड इनिशियल आर्म लाईज ऑन द सेम पोझिशन. ठीक आहे, आता डेफिनेशन काय सांगते पहा. दोन जर अँगल्स असतील, दोन अँगल्स को टर्मिनल कधी म्हणतो, जेव्हा त्यांचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम पोझिशनला असेल. बघा आता मी
डायग्रामवरून तुम्हाला सांगतोय. हा समजा ओ ए आहे आणि हा आहे ओ बी. ठीक आहे, हा आपण घेऊयात 30चा. ठीक आहे, आता हा फर्स्ट अँगल, आपल्याला दोन अँगल को टर्मिनल आहेत की नाही ते शोधायचे. आता को टर्मिनलची डेफिनेशन काय आहे? दोन अँगल डिफरंट मेजर्सचे. को टर्मिनल आपण कधी म्हणतो? जेव्हा त्यांचा इनिशियल आणि टर्मिनल आर्म सारखा असेल. आता जर इथंच घेतलं तर सेम टू सेम मेजरमेंट होईल. आपल्याला डिफरंट मेजरमेंटचे पाहिजेत. सपोज करा मी एक कंप्लीट रोटेशन करून वापस त्याच पोझिशनला जातोय. मेजरमेंट डिफरंट होईल पहा. म्हणजे कंप्लीट रोटेशन केलं, हा 360चा होईल आणि वापस 30चा जातोय. म्हणजे एकूण हा जो अँगल आहे तो 390 डिग्रीचा होईल आणि जी येणारी पोझिशन आहे त्याला मी म्हणलं सी. म्हणजे इथं दोन अँगल्स तयार झालेले आहेत. पहिला अँगल आहे अँगल ए ओ बी जो आहे 30चा आणि त्याच्यानंतर अँगल आहे ए ओ सी जो आहे 390चा. आता डेफिनेशननुसार आपण ए ओ बी आणि ए ओ सी को टर्मिनल आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण दोघांचाही इनिशियल आर्म सारखा आहे आणि टर्मिनल आर्म पण कसा आहे? सारखा आहे. म्हणून या दोन अँगल्सला आपण काय म्हणणार आहेत? को टर्मिनल अँगल्स म्हणणार आहेत. म्हणजे वापस एक कंप्लीट टर्मिनेट होऊन वापस त्याच पोझिशनला आलेला आहे, म्हणून त्यांना आपण काय म्हणणार? को टर्मिनल अँगल्स म्हणणार. आता को टर्मिनल अँगल्स 2 असतील, 3 असतील, 4 असतील, कितीही आपण सांगू शकतो. पहा सपोज एखादा अँगल या टाईपमध्ये रोटेशन डबल केलं आणि वापस त्याच पोझिशनला जर येत असेल, डबल रोटेशन करून किंवा ट्रिपल रोटेशन करून त्याच पोझिशनला जर येत असेल तरी देखील याचं मेजरमेंट चेंज होणार आहे. म्हणजे को टर्मिनलची डेफिनेशन आपण सांगू शकतो, दोन अँगल्स, 3ची आपल्याला पाहायची गरज नाही, दोन अँगल्स को टर्मिनल कधी असतील? जेव्हा त्यांचा इनिशियल आणि टर्मिनल आर्म सेम पोझिशनला असेल. ठीक, आता आणखीन एक पाहूयात आपण दुसरी डेफिनेशन. जर समजा आपण यांचा विचार केला तर यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स 360चा असेल किंवा -360चा असेल. आणखीन आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहूयात. सपोज हा अँगल घेतला आहे मी 60 डिग्रीचा आणि याचा जर समजा को टर्मिनल शोधायचं असेल तर मी एक कंप्लीट रोटेशन करून वापस त्याच पोझिशनला येतो. म्हणजे हा रोटेशन 360चं झालं आणि त्याच्यामध्ये हे 60 ॲड केलं तर काय होईल? इथं 420चं हे रोटेशन असेल. म्हणजे याच्यामध्ये दोन जे अँगल्स आहेत ते सेम पोझिशनला आहेत. इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम पोझिशनला आहे आणि मेजरमेंट त्यांचं डिफरंट आहे. म्हणजे 60 आणि 420, 60 डिग्री आणि 420 डिग्री यांचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट किंवा हे दोन अँगल्स आपण को टर्मिनल्स म्हणू शकतो, कारण डायग्रामॅटिकली तर पाहिलं आपण. परंतु यांची जर वजाबाकी केली आपण 420 - 60 तरी किंमत 360 येते. ठीक आहे, म्हणजे आपण आणखीन एक डेफिनेशन सांगू शकतो. जर दोन अँगलमधला डिफरन्स 360च्या मल्टिपलमध्ये असेल. 360च्या मल्टिपलमध्ये का म्हणतोय? कारण इथं समजा एक अँगल आपण पाहिला आहे हा, जो की 1 रोटेशन कंप्लीट करून आलेला आहे आणि हा आहे 390चा सपोज करा. आणि आणखीन एक रोटेशन जर केलं एखाद्या अँगलनं, हा एक कंप्लीट रोटेशन, सेकंड कंप्लीट रोटेशन आणि हे आणखीन वापस 30 गेला. म्हणजे हा कितीचा होईल? 360, 360, 720 आणि वरून 30 म्हणजे हा झाला 750. या दोन अँगल्सची पण पोझिशन, हा फर्स्ट अँगल 390चा आहे आणि सेकंड आहे 750चा. दोघांचाही इनिशियल आणि टर्मिनल आर्म बाय युझिंग फर्स्ट डेफिनेशन सेम आहे. म्हणजे आपण सांगू काय शकतो? 750 आणि 390 हे दोन अँगल्स कसे असतील? को टर्मिनल असतील. ठीक आहे, या दोघांची वजाबाकी आपण पाहूयात. 750 - 390 ही जी किंमत आहे ही किंमत 360 येते. ठीक आहे, आणि जर समजा हा आपण इतकं मोठं घ्यायच्या ऐवजी इथं फक्त 30चाच घेतला, हा जो अँगल आहे तो 30चाच घेतला, तर इथं -30 होईल आणि इथं काय येणार आहे? 720 येणार आहे. हा 30चा घेतला आणि हा 750चा घेतला तरी देखील इनिशियल आणि टर्मिनल आर्मची पोझिशन त्यांची सारखीच असणार आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? 720 डिफरन्स आलेला आहे. म्हणजे 360च्या मल्टिपलमध्ये जर त्या दोन अँगलमधला डिफरन्स असेल तर त्या दोन अँगल्सला आपण काय म्हणतो? को टर्मिनल अँगल्स म्हणतो. ही सेकंड डेफिनेशन असेल को टर्मिनल अँगल्सची. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण नसावी.